चंद्रे तालुका राधानगरी येथे 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब, उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब, श्री बापूसो कृष्ण पाटील, चंद्रे तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे। कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून चोरीस गेलेली रोख रक्कम 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। प्रसाद मारुती शिंदे व 41 राहणार प्लॉट नंबर 34 केशव पार्क खडीच्या गणपतीच्या पाठीमागे पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या दुकानात व मानसिंग रेसिडेन्सी येथील 6व्या मजल्यावरील शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांच्या बंद असलेल्या प्लॉट नंबर 601 येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून रोख रक्कम लंपास केली होती। याबाबतची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे यश दीपक बर्गे व 19 राहणार मानसिंग रेसिडेन्सी राजारामपुरी 5वी गल्ली या संशयित चोरट्यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने आपण चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेतील रोख रक्कम 1,30,000 रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप, विशाल शिरगावकर, सुरेश काळे, रणजित साळवी, रंगराव चव्हाण, सचिन दुधाने यांनी केले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।